नमस्कार. लाडकी बहीण योजनेबद्दल सध्या बराच गोंधळ सुरू आहे, विशेषतः पेमेंटवरून. तर आजच्या या भागात आपण नेमकं काय घडलंय आणि का घडलंय हेच सविस्तरपणे समजून घेणार आहोत. चला सुरुवात करूया. सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न जो अनेक लाभार्थी महिला विचारत आहेत तो म्हणजे अचानक योजनेचे पैसे येणं का थांबलं. तर सगळ्यात आधी पाहूया की हे हप्ते का मिळाले नाहीत, नेमकी अडचण काय झाली. तर झालं असं की अनेक लाभार्थी महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे मिळालेच नाहीत. आणि साहजिकच यामुळे गोंधळ उडाला. काही ठिकाणी महिलांनी आंदोलनं केली, रास्ता रोको सुद्धा झाला. बरं, मग यावर सरकारचं म्हणणं काय आहे. तर अधिकृत कारण असं दिलं गेलं की KYC प्रक्रिया करताना काही चुका झाल्या होत्या आणि त्यामुळेच हे पेमेंट थांबवलं गेलं. आता या सगळ्या गोंधळानंतर मंत्र्यांनी स्वतः एक घोषणा केली आणि यावर एक उपाय सुचवला. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी काय म्हटले बघा. त्यांनी सांगितलंय की ज्यांना पैसे मिळाले नाहीत पण त्या निकषात बसत असतील त्यांची अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी केली जाईल आणि जिल्हाधिकाऱ्यांना तसे निर्देशही दिले आहेत. म्हणजे त्यांनी थेट इंस्टाग्रामवरून ही घोषणा केली की आता व्हेरिफिकेशन होईल. पण गंमत पुढेच आहे. मंत्र्यांनी घोषणा तर केली, पण जेव्हा महिलांनी त्याप्रमाणे करायला सुरुवात केली तेव्हा अंगणवाडीत एक वेगळाच गोंधळ सुरू झाला. आता मंत्र्यांनी सांगितलं म्हटल्यावर अनेक महिलांनी आपली सगळी कागदपत्र गोळा केली आणि त्या थेट जवळच्या अंगणवाडी केंद्रात पोहोचल्या, व्हेरिफिकेशन होईल या आशेने. आणि इथेच खरा घोळ झाला. एका बाजूला सरकार म्हणत होतं की अंगणवाडीत जाऊन पडताळणी करा, पण प्रत्यक्षात अंगणवाडी सेविका काय म्हणत होत्या, आम्हाला वरून कुठल्याही सूचना नाहीत. विचार करा किती मोठा गोंधळ उडाला असेल. महिलांना तिथून परत जावं लागलं. बरं, मग हा गोंधळ निस्तारण्यासाठी पुढे काय झालं. तर महिला व बालविकास विभागाने एक अधिकृत स्पष्टीकरण दिलं आणि त्यात त्यांनी सांगितलं की यादी सगळ्यात महत्त्वाची आहे. विभागाच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केलं की अंगणवाडी सेविका फक्त त्याच नावांची पडताळणी करतील जी त्यांना शासनाकडून मिळालेल्या यादीत आहेत, आणि ज्यांची नावं यादीत नाहीत त्यांना शासनाच्या पुढच्या सूचनांची वाट पाहावी लागेल. म्हणजे काय, तर सरसकट सगळ्यांची पडताळणी होणार नाहीये. म्हणजे आता ही पूर्ण प्रक्रिया कशी असेल हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ. सगळ्यात आधी सरकार अंगणवाडी केंद्रांना पडताळणीसाठी याद्या पाठवेल. त्यानंतर अंगणवाडी सेविकांना आपापल्या भागाच्या याद्या मिळतील आणि मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या फक्त आणि फक्त या यादीतल्याच नावांची पडताळणी केली जाईल. ठीक आहे, म्हणजे ज्यांची नावं यादीत असतील त्यांचं काम तर होईल, पण मग बाकीच्यांचं काय. आता पुढे काय करायचं हा प्रश्न उरतोच. आणि हाच तो महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्या महिलांची नावं त्या लिस्टमध्ये नसतील त्यांनी आता काय करायचं. यावर अधिकृत सल्ला काय आहे माहितीये. तर शासनाच्या पुढच्या निर्देशाची वाट पहा. म्हणजे सध्या तरी वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाहीये. आणि ह्या सगळ्या प्रकरणानंतर एक शेवटचा प्रश्न मनात येतोच की ही जी नवीन लिस्ट आधारित पद्धत आहे ती कितपत पारदर्शक ठरेल. कारण या योजनेचं यश तर शेवटी याच गोष्टीवर अवलंबून आहे, नाही का.